नमस्कार मंडळी, कशी आहात? तर पावसाळ्यात कोकणात आपण रानभाजी बनवतो. तर आज पण आपण एक पालाभाजी बनवणार आहोत. कसला पाला आहे ओळखू शकता का? नाही ना, डोंट वरी, माझ्यासोबत एक एक्सपर्ट आहेत जे या भाजी बनवणार आहेत आणि ह्याच्याबद्दल माहिती देणार आहेत. स्वागत करूया स्वाती गुरव यांचं. नमस्कार, स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनलवर. तर कसला पाला आहे, कसलं झाड आहे हे? हे झाड आहे चूर्णाचं. चूर्ण हा जमिनीत असतो आणि याचं झाड आलं की ह्याचा जो पाला असतो ना, ह्याची पण भाजी बनवली जाते. तर आज आपण या पाल्याची भाजी बनवूयात. क्या बात आहे. आणि इंटरेस्टिंग काय असणार आहे माहितीये का? आपण ताजा ताजा आता पाला हा काढणार आहोत आणि लगेचच भाजी बनवणार आहोत. चला तर मग कसं काढायचं आहे? हा पानं काढायची सरळ देठापासून काढायचं? ह्याची कोवळी कोवळी जी लास्ट टोकाची पानं असतात ना, ती काढायची आहेत. ती कोवळी असतात. किती काढायची आहेत? 4 माणसांसाठी किती पानं लागणार किंवा किती असं अंदाज? 5-6 पानं काढली की चालेल. बस ना. हा, चला तर मग आपण पालाभाजी घेतलेल्या आहेत. जाऊन बनवायचं का? कशाची? चूर्णाच्या पालाची भाजी. अशी बारीक बारीक चिरायची. ही आता अशी बारीक एकदम चिरून घ्यायची आहे आपल्याला. याला डिंक वगैरे लागतो का? काय काय काळजी घ्यायला हवी? ह्याला ह्याला सुटते का? या भाजीमुळे जरा खास येऊ शकते आपल्याला. साठी तेल वगैरे लावायला हवं खात? तेलापेक्षा हे आमसोल असतात ना, ती चिरून झाली की हाताला लावायची. 5 मिनिटं ठेवायचं आणि मग हात धुवायचा. ओके. कोकणी मास्टर शेफ मध्ये आज आपण बनवतोय चूर्णाच्या पाल्याची भाजी. तर पालाभाजी आम्ही चिरून घेतलेली आहे. ते सगळं साहित्य रेडी आहे. भाजी बनवण्यासाठी लागणाऱ्या वस्तू: हा चूर्णाचा पाला आहे, ही डाळ आहे भिजलेली, तुरीची डाळ आहे भिजलेली, खोबरं आहे, मिरची आहे, कांदा आहे, हे जिरा मोहरी फोडणीचं साहित्य आहे, हे मीठ आहे आणि ही चवीनुसार आपण त्यात थोडीशी साखर टाकायची. तर आपण स्टेप बाय स्टेप जाणून घेऊयात स्वातीकडून की कसं करायचं आहे. तर सुरुवात करूयात. मी बघितलं भाजी चिरताना तुम्ही एकदम बारीक अशी भाजी चिरलेली आहे, बघताय ना? तर आम्ही विळीवर गावात भाजी चिरतो, सुरीने तितकी बारीक होईल की नाही शंकाच आहे. तर काय ट्रिक आहे एकदम बारीक चिरण्यामागे? पहिली म्हणजे ही भाजी आपण मुठीत घट्ट धरून ठेवायची आणि मग ती विळीवर बारीक चिरायची. जर मूठ सैल झाली तर भाजी बारीक येणार नाही. मूठ घट्ट धरून ती बारीक जेवढी आपल्याला जमेल तेवढी ती बारीक चिरायची. तर ही पावसाळ्यात मिळणारी भाजी आहे, सीझनल आहे की वर्षभर अशी मिळते? ही भाजी पाला हा जो आहे तो जास्तीत जास्त पावसाळ्यात मिळतो, पण सुरण जो आहे म्हणजे कंदमूळ जे आहे ते वर्षाचे 12ही महिने उपलब्ध असतं बाजारात. ओके, चला तर मग सुरू करूयात. पहिली फोडणी कशाची घालायची आहे? पहिलं आपण पालेभाजीला ना तेल जरा जादा लागतं. मग आपण तेल घालून घेऊया अगोदर. तर तेलाचं प्रमाण किती असलं पाहिजे म्हणजे किती प्रमाणात पालेभाजी, ह्याचं कन्फ्युजन होऊ शकतं दर्शकांना, तर थोडक्यात आपण सांगू. समजा तुमच्या घरात 4 माणसं असतील तर अर्धे ते पाऊण वाटी तेल चालेल. ओके. आणि जास्त असतील तर मग त्याच्यापेक्षा थोडं जास्त प्रमाण. ओके. आता आपलं तेल तापलेलं आहे ते. तर आपण आता त्यात फोडणी द्यायला सुरू करूया. पहिल्यांदा आपण मोहरी घालतोय. नंतर आपण जिरा घालतोय यात. थोडासा हिंग घालायचा. जिरं, मोहरी आणि हिंगाची इथे छान फोडणी दिलेली आहे आपण. त्यानंतर आपण आता मिरची टाकूया यात. शक्यतो लोक फक्त मोहरी घालतात फोडणीला, पण आपण इथे मोहरी आणि जिरं दोन्ही घातलंय. थोडंसं हिंग, मिरची आणि कांदा ब्राऊन होईपर्यंत, लाल कलर येईपर्यंत परतून घ्यायचा. ओके.
या भाजीचे काय नेमके फायदे आहेत? ही भाजी जास्तीत जास्त म्हणजे मूळ व्याधीसाठी खाल्ली जाते. ज्यांना मूळ व्याधीचा त्रास आहे त्या लोकांनी ही आवर्जून खावी भाजी. टेस्टी बी हेल्दी बी, दोन्ही गोष्टीचा फायदा इथे होतो. खरं तर कुठच्याही पालेभाजीचा फायदा हा आपल्या शरीराला होतो. डॉक्टरही सांगतात की जास्तीत जास्त पालेभाजी खाल्ली पाहिजे. आणि हे आपल्याकडे जे कोकणात मिळतात भाज्या ते एकदम ऑर्गॅनिक असतात. कुठचेही केमिकल्स वापरले जात नाहीत. त्यामुळे अजून जास्त फायदा होतो आणि अजून चांगली आपली हेल्थ होते. त्याच्यामुळे जास्तीत जास्त ऑर्गॅनिक भाज्या जर तुमच्या आजूबाजूला असतील, होमग्रोन असतील, फार्म मध्ये असतील, तर तुम्ही जास्तीत जास्त ते खायचा प्रयत्न नक्की करा. आता कांदा आपला इथे लाल रंगाचा झालेला आहे. तर आता आपण यात भाजी घालूया. बघण्याला खूप इंटरेस्टिंग वाटतं. हे आता खूप जास्त प्रमाण वाटतंय, पण जेव्हा भाजी शिजून येईल तेव्हा त्याचं प्रमाण कमी होईल ना? हो, कमी होईल. पालेभाज्या शिजल्यानंतर थोडं कमी होतं. आणि आम्ही आज भरपूर अशी भाजी बनवतोय. तुमच्या समोर आम्ही थोडीशीच दाखवली, पण आम्ही घरात भरपूर मंडळी आहेत, त्याच्यामुळे आम्ही जेवणासाठीच, आज लंचसाठीच आमच्याकडे ही भाजी बनते. संध्याकाळपर्यंत तुमच्यापर्यंत आम्ही व्हिडिओही शेअर करणार आहे ह्याचा. तर हे ढवळायचं आहे आणि मग झाकून ठेवायचंय की कसं करायचंय? जरा ढवळून घ्यायची आहे. त्याच्यानंतर आपण त्याच्यात जी भिजलेली डाळ आपण घेतली आहे ना ती घालायची. ढवळताना सावधगिरी घ्या, कारण का भरपूर भाजी असल्यामुळे. आणि जी भिजलेली डाळ घेतली आहे ती डाळ घालायची आपण. ही डाळ किती वेळ भिजत ठेवायची आहे? डाळ 2 तास. ठीक आहे, 2 तासात भिजते. आणि कोणती डाळ घेतली आपण? ही तुरीची डाळ घेतली आहे. याच्यात चणा डाळ पण आपण घालू शकतो भिजवून. ओके. आणि शेंगदाणे पण घालतात का भिजवलेले? अळूच घालतात. मी मगाशी म्हटलं की ही भाजी जी आहे ती मूळ म्हणजे ज्या लोकांना मूळव्याधीचा त्रास आहे त्यांनी खायची. पण त्या लोकांनी एक काळजी घ्यायची आहे की याच्यात ओली मिरची जी आपण घातली त्याचं प्रमाण थोडं कमी घ्यायचं आहे. नोट डाऊन करा. मग ह्यात आपण पाणी नाही घालत? नाही, पोळी असेल तर अजिबात पाणी लागत नाही. जेव्हा आपण मीठ घालतो, मीठ घातल्यानंतर त्याला आणि जरा ओलसरपणा येतो आणि ती भाजी त्या ह्याच्यात शिजून येते. पाणी घातलं तर ती फेल होईल ना? हो, थोडं बेचव होईल. कारण का पालेभाजीत ऑलरेडी पाणी असल्यामुळे ती शिजून येते, तर शिजण्याची तुम्हाला काळजी घ्यायची गरज नाहीये. आणि ही भाजी ही कमी म्हणजे गॅस तुम्ही जर वापरत असाल तर गॅस कमी गॅस करून ठेवायचा आहे. ही आता आम्ही चुलीवर करतोय म्हटल्यावर आम्ही थोडं आग पाठी घेतलेली आहे. मंद आचेवरती शिजून येईल. आता थोडं मी चवीनुसार याच्यात मीठ घालते. सध्या शेतीचा सीझन चालू आहे आणि शेतकरी ही चूरणाची भाजी ही एकदा तरी बनवतात आणि ती पेजेसोबत चांगली लागते आणि ही आवर्जून पेजेसोबत बनवलीच जाते. आपण थोडी साखर घालूया. तर नेक्स्ट आपण घालणार आहोत माझं फेवरेट असं कोकम. त्याला कोकणात आम्ही सोलं किंवा आमसूल असेही म्हणतो. किती घालायचे? म्हणजे भाजी असेल तशी 4 माणसांची असली तर 2-3 पानं खूप झाली. आणि ही अर्धी भाजी शिजल्यावर घालायची आहे. आमसूल का घातलाय? काही वेळेला चुरणाच्या भाजीला खाज येते, तर ती खाज येऊ नये म्हणून यात सोला घातली जाते. म्हणजे हा इन्ग्रेडियंट मस्ट आहे, नाहीतर
तुम्हाला तोंडात खाज येईल. हो. कोकणात खोबऱ्याशिवाय पान हलत नाही. आम्ही प्रत्येक गोष्टीत खोबरं घालतो, ही गोष्ट खरी आहे. तर आपण ओलं खोबरं इथे घेतलेलं आहे. केवढं घ्यायचंय खोबरं? हे थोडं घ्यायचंय, म्हणजे पाव वाटी वगैरे असं घ्यायचं. ओके. काही लोक याच्यात खोबरं घालतात, काही लोक घालत पण नाही. खोबरं घातलं की जरा गोडपणा येतो. चला, तर आपली आता भाजी तयार झालेली आहे. Looks yummy. तर ही मी भाकरी सोबत सर्व करणार आहे. मी खाणार आहे. इंटरेस्टिंग. खोबऱ्यामुळे चव अजून मस्त आहे. वा, मजा आली. तुम्ही ट्राय करणार नाही? चुरणाच्या पाल्याची भाजी ट्राय करा आणि नक्की आम्हाला कॉमेंट बॉक्स मध्ये कळवा. थँक्यू सो मच स्वाती वहिनी. आता फायनली मगापासून समजत नव्हतं स्वाती म्हणू स्वाती वहिनी म्हणू, पण मी स्वाती वहिनी म्हणते. खूप छान झाली आहे भाजी. आता मी मस्त करते, मस्त एक भाकरी आणि भाजी. So stay tuned for more such amazing recipes from Konkan. Bye bye. Santana, do like, share and subscribe. Do like, share and subscribe.